मला फक्त त्यांचं सुखी कुटुंब उद्ध्वस्त होऊ द्यायचं नाहीये. हे काम करण्याआधी विशालने विचार करायला हवा होता की त्याच्या कुटुंबाचं काय होईल. हा घ्या नासिर भाई तुमचा मोबदला. कसली बाईट. तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं की तुमच्याजवळ जे मूल आहे ते तुम्ही आस्था अनाथ आश्रमातून इल्लीगली खरेदी केलंय. ठीक आहे शोना, तू मला खरंच आपलं मानतेस ना? आपल्या माणसांपासून काहीही लपवू नये. सांग ना, अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे तुला इतका त्रास होतोय शोना? म्हणजेच याचा अर्थ असा आहे की ते फुटेज तूच चोरलंयस. पण तुला हे ऐकून पश्चाताप होईल की ती ओरिजिनल सीडी अजूनही माझ्याकडेच आहे. एका मित्राच्या नात्याने मी तुला एक सल्ला देईन. विचार कोणता? लवकरात लवकर चंद्रा कुटुंबियांपासून दूर हो. का? कारण आता त्यांच्यावर माझी नजर पडली आहे. मी पण तुला एक सल्ला देऊ का? विचार न कोणता. दुसऱ्यांचं वाईट चिंतण्याची सवय सोडून दे मिशेल. मोठ्या मुश्किलीने वाचलायस तू. पुन्हा अडकलास तर कोण सोडवेल तुला? जीवनाकडे चांगल्या दृष्टिकोनातून पाहण्याची सवय लावून घे. सगळं काही पाहून झालंय. प्रेम, तिरस्कार, मैत्री, प्रामाणिकपणा, विश्वासघात आणि अवहेलना. तुझ्याबरोबर राहून मी सगळं काही पाहिलंय शोना. आता माझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण झाल्या. सगळ्या मनोकामना पूर्ण झाल्या? तर मग कशासाठी एवढा तडफडतोयस? कशासाठी चंद्रा कुटुंबियांना ब्लॅकमेल करणार आहेस? हे बघ शोना, मी एक ॲम्बिशियस माणूस आहे आणि मला माझं ॲम्बिशन पूर्ण करण्यासाठी काही ना काहीतरी करावंच लागेल. मी हे सगळं माझ्या आईच्या पोटातून शिकून आलो नव्हतो. या समाजानेच मला हे सगळं शिकवलंय, आणि खास करून तुझ्यासारख्या मित्रांनी. आणि ठीक आहे, मी ब्लॅकमेलर का असेना, लोक पैशांसाठी न जाणो काय काय करतात. ते स्वतःचा स्वाभिमान, चारित्र्य, धर्म सगळं विकतात. पण डॉक्टर दिव्या आणि डॉक्टर विशाल या बाबतीत सगळ्यांपेक्षा पुढे आहेत. जेंडर डिटर्मिनेशन टेस्ट म्हणजे मूल जन्माला येण्याआधीच त्याची लिंग तपासणी करणे की ते मुलगा आहे की मुलगी. आणि जर ती मुलगी असेल तर वंदना नर्सिंग होम तुम्हाला आईच्या पोटातच मूल पाडून टाकण्याची फॅसिलिटीही देतं. हाच डॉक्टर विशालचा खरा व्यवसाय आहे आणि आजकाल यातून मुबलक पैसा कमावतोय डॉक्टर विशाल. आणि कसं हे तर तू त्या सीडी मध्ये पाहिलंच असशील. जरा शोधून काढ की डॉक्टर विशाल या पैशांचं करतो तरी काय. शट अप. आणि हो, मी तर ऐकलंय की चंद्रा कुटुंबीय तुझं मूल दत्तक घेण्यासाठी आत्तापासूनच उतावळे झाले.
हे ऐकून कसं वाटलं मिशेल? कुत्र्याचं शेपूट वर्षानुवर्ष नळीमध्ये राहिलं तरी ते सरळ होत नाही. शोना, तू हे असं करून माझ्या फ्युचरसाठी प्रॉब्लेम उभे करतेस. आणि समजा मूल जन्माला आलं जरी तरी स्वतःचं सत्य समजल्यावर कायम रडतच राहील. खूप झालं शोना, आता संपून टाक हे सगळं. आणि ह्याचा अंत तूच करू शकतेस. माझी एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक मिशेल. जर तू चंद्रा कुटुंबियांचा कोणत्याही प्रकारे छळ केलास किंवा काहीही शहाणपणा दाखवलास तर काय काय करशील तू? काहीही. मारून टाकशील मला? वाईट तर याच गोष्टीचं वाटतंय की तू या लायकीचाही राहिला नाहीयेस मिशेल. हा हक्कही तू कधीच गमावून बसलायस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी चंद्रा कुटुंबाच्या रक्षणासाठी काहीही करू शकते, अगदी काहीही. हे तू नाही, चंद्रा कुटुंबाचं मीठ बोलताय. मला वाटायचं की तू खूप इंटेलिजंट मुलगी आहेस म्हणून, पण मी चुकीचा होतो. तू तर फक्त मूर्खपणाने मूल जन्माला घालणारे एक मशीन होऊन बसलीयस. शोना, दुःख जर लपवलं ना तर ते आणखीच वाढत जातं. मी गेल्या काही दिवसांपासून तुला ऑब्झर्व करतेय की नक्कीच काहीतरी गोष्ट आहे जी तू सतत लपवण्याचा प्रयत्न करतेस. शोना, कोणाच्या रक्षणाबद्दल बोलत होतीस? कोणाचा फोन होता? कसलं टेन्शन आहे? शोना, मलाही नाही सांगणार? तू नेहमीच माझ्या मार्गातला अडथळा बनत आली शोना. पण आता मला तुझ्याबद्दल कोणतीच आत्मीयता नाहीये. तुला तर असं वाटतंय की तुझं आयुष्य आता डॉक्टर दिव्याच्या छत्रछायेखाली सावरणार आहे. पण माझ्या हातात तर आता ट्रम्प कार्ड आलेलं आहे. डॉक्टर विशाल चंद्रा. बऱ्याच दिवसांनंतर सोन्याचं अंड देणारी कोंबडी हातात आली आहे. ती मी अशी सहजासहजी सोडणार नाही. खूप वाईट दिवस पाहिलेत मी, आता आणखी नाही. देव जेव्हा देतो तेव्हा दोन्ही हाताने भरभरून देत असतो. एका हातात रुपल राजवंशी आणि दुसऱ्या हातात डॉक्टर विशाल. याला म्हणतात नशिबाची कमाल. शोना, अगं घाबरू नको शोना. खरं खरं सांगून टाक, नक्की काय झालंय? तुला कोणी धमकी देतंय का? दिव्या, जेव्हा दुनियेत माझं कोणीही नव्हतं, माझी माणसंही माझे शत्रू झाले होते, जीवनावरचा विश्वास उडाला होता, तेव्हा तूच एखाद्या देवदूताप्रमाणे आलीस आणि माझं भरकटलेलं आयुष्य सावरलंस. दिव्या, चंद्रा कुटुंबाने काय काय नाही केलं माझ्यासाठी. मला आणि माझ्या पोटातल्या बाळाला किती सहजतेनं आपलं मानलं तुम्ही. कोण आहेस तू दिव्या? फक्त एक मैत्रीण? एक फ्रेंड? दिव्या, खरोखरच तू एक खरी व्यक्ती आहेस. तू माझ्यासाठी सगळं काही केलंस आणि मी. कोड्यात बोलणं पुरे झालं शोना. खरं खरं सांग, काय झाले ते स्पष्टपणे सांग जरा. दिव्या, स्पष्टपणे सांगायचं झालं तर आता तू तुझं लक्ष माझ्यावरून वळवून स्वतःच्या कुटुंबावर आणि प्रोफेशनवर द्यायला हवंस. अगं पण शोना, तू असं का बोलतीयस? त्यांनाही तुझ्या अटेन्शनची गरज आहे दिव्या. तुझं सगळं लक्ष तर माझ्याकडेच असतं. आता बस, आता फार झालं. मी ठीक आहे ग. माझी तुला विनंती आहे की. अगं तू काय लपवतीयस शोना? हे बघ, तुला माझी शपथ. दिव्या, आपण सगळ्यात आधी डॉक्टर विशालना सावध करायची गरज आहे. का? कारण की
मिशेल म्हणाला की त्याच्याजवळ डॉक्टर विशालच्या विरुद्ध असे काही पुरावे आहेत की- विशालच्या विरुद्ध पुरावे? हो, काही असे पुरावे की ज्यांच्या आधाराने मिशेल डॉक्टर विशालना त्रास देऊ शकतो. दिव्या, मिशेल एक विचित्र माणूस आहे. तो पैसे आणि संपत्तीसाठी काहीही करू शकतो दिव्या, अगदी काहीही. पण विशालच्या विरुद्ध असे कोणते पुरावे मिळालेत? अहो नासिर मिया, आधी पटकन हे आत ठेवून घेतो. तुम्ही अगदी बरोबर बोलताय. ते म्हणतात ना की साप आणि पुरावा दोन्ही गोष्टी पाहताच नष्ट कराव्या. अगदी बरोबर बोललात तुम्ही नासिर मिया. या इन्कम टॅक्स वाल्यांचा काहीच भरोसा नाही. अहो काहीतरीच काय बोलताय डॉक्टर साहेब. अहो काळ्याचं पांढरं कसं करायचं ते मी सांगतो ना तुम्हाला. अरे मुलीच्या लग्नाचा खर्च काय डॉक्टर विशाल देईल का? अरे 20,000 रुपये घेऊन खोटा रिपोर्ट बनवला, बोलला की मुलगा होणार आणि झाली मुलगी. अरे या हॉस्पिटलच्या चला, मालकाला सोडा, ताबडतोब कुठे बाहेर आहे? काढा. बाहेर काढा. 20,000 चला, रुपये बाहेर डॉक्टरला. सोडायचं. हा आरडाओरडा ऐकताय ना तुम्ही? हा, हे काय बोलतायत लोक? नासिर मिया, मी तुमच्यावर भरोसा ठेवला होता. हे काय ऐकतोय मी? हा, अहो डॉक्टर साहेब, जर तुमचे रिपोर्ट्स असे चुकीचे येत राहिले ना तर सगळे क्लायंट्स जातील पळून. नासिर मिया, विषय तो नाहीये. विषय हा आहे की तुम्ही 20,000 घेताय लोकांकडून आणि मला फक्त 6,000 देताय. अहो अहो तुम्ही त्याच्या बोलण्यावर विश्वास का ठेवताय? खोटं बोलतोय तो मूर्ख. अरे खोटा रिपोर्ट बनवला त्याने बायकोला मुलगा होईल म्हणून आणि मी मुलगी किती झाली वेळा ना सांगितलं आता. नासिर भाई की अशा गावंढळ लोकांना इथे आणत जाऊ नका. तुम्ही क्लायंट आणणार असाल तर फक्त हाय प्रोफाईल वाले आणत जा. आता जा आणि निस्तारा हा प्रकार. निस्तारा? मी निस्तरू? वा डॉक्टर साहेब वा, काय बोललात बाकी तुम्ही. जेव्हा एखादं संकट ओढवतं तेव्हा नासिरला समोर उभं करा. अहो अल्ट्रासाऊंड रिपोर्ट का मी तयार करतो का? हा? आता बघा की जर त्याची इच्छा असेल की त्याला एक छानसा मुलगा व्हावा, त्याला मी काय करणार? त्याला जाऊन सांगू का की बाबा रे पुन्हा एकदा ट्राय कर. नासिर मिया प्लीज. अरे 20,000 रुपये खाल्ले त्यांनी. काय प्लीज काय प्लीज 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 करताय. आता जाऊन स्वतःच हँडल करा ना कंडिशनला, मग कळेल बरोबर तुम्हाला काय आहे ते. क्लायंट्सना पटवणं म्हणजे अगदी लोखंडाचे चणे चावण्यासारखं आहे. हा, कोणतं संकट ओढवलं की नासिर मिया पुढे. फसलो तर मी फसेन, लोकांचे जोडे मीच खायचे. नासिर मिया, क्लायंट तुमचा आहे, जाऊन सांभाळा त्याला प्लीज. माझ्याशी वाद घालत बसू नका प्लीज. काय करू? क्लायंट्स आणत जाऊ नको का? तुम्ही पण काहीतरीच बडबडता कळत नसल्यासारखं. नाहीतर काय, बघतो काही करू शकतो का मी. जा जा प्लीज जा. हो जातोय, आवाज वाढवू नका. काय गोंधळ लावला इकडे? बोलव त्याला. चला चला. गोंधळ. अरे, बाहेर या, बाहेर या. अरे, अरे, मारा, मला. तुम्ही काय केलं? सोडा. अरे काय करताय? अरे सोडा मला. अरे माझं ऐकून तर घ्या. अरे काय करताय? काय मला मारू नका. मुलगा होणार आहे. सोडणार नाही मी याला. 20,000 रुपये खाल्ले आणि मुलगी झाली. अरे काय करताय? थांबा, आता मी पोलिसांना बोलवतो. थांबा. फोन करून द्या मला. सोडा. पोलीस काय मुलीचा लग्नाचा खर्च उचलणार? अरे वाचवा. अरे सोडणार नाही तुला मी. मारा. अजून मारा याला, सोडू नका याला, मारा. पोलिसांना बोलवतो, कळेल तुम्हाला. दांडुके पडतील तुम्हाला बरोबर. सगळी गुंडगिरी निघून जाईल तुमची. अरे लोकांना ठगतो. काय बोलतो रे? सांग. ठप. खूप मारलत मला. हे? खूप हात साफ केलात. माहितीये, जन्माच्या आधीच लिंग परीक्षण करणं कायद्याने गुन्हा आहे. पोलीस 3 वर्षांसाठी जेलमध्ये पाठवतील आणि पोलीस कुठून काढतील ते वेगळंच. सगळी गुंडगिरी उतरून जाईल. पोलिसांना बोलवणार, तुरुंगात पाठवणार. मारा.
अरे चला बघूया पोलीस आपलं काय वागणं करते ते. तू तर चमचाभर पाण्यात जीवच दिला पाहिजेस. खेळड्या, सगळ्यांकडून पैसे उकळतोस, सगळ्यांकडून पैसे उकळतोस. हा? वर धमक्या देतोस म्हाताऱ्या, निर्लज्ज म्हातारा. नासिर भाई माझ्या केबिन मध्ये मलमपट्टी करून देतो. पाहिला ना, हे बघा, इथे बघा. तुम्हाला फार वाटत असतं ना की नासिर खूपच मार्जिन खातोय. मी तर असंच मार्जिन खात असतो, नेहमीच खाल्लंय, पहिल्यांदी नाही. 3 वेळा तर माझी ही सफारी फाटली आहे. जाऊ द्या, आता असं नाही होणार. कंटाळा आला मला अशा भागीदारीचा. आता काही नाही, हा मी चाललो. अहो नासिर मिया, कुठे चाललात? आपली जुनी मैत्री, त्यासाठी जरा बसा हो. या ना, बसा बसा. मित्र, फारच छान, खूप चांगलं बोलताय मित्र. मला नकोय असली मैत्री. माल तर तुम्ही लाटणार आणि मार मी खाणार. असं नाही चालणार. फार मिळाला सन्मान. आता मी दुसऱ्या ठिकाणी माझं दुकान थाटेन. मी निघालो. नासिर मिया, एक मिनिट थांबा. तुम्ही जा, पण कमीत कमी मी विचार करतोय की प्रकरण चांगलंच तापलंय आणि हीच ती योग्य वेळ आहे. मग वाट कसली पाहिजे? डॉक्टर विशालचा खिस्सा रिकामा केला तर काय हरकत आहे? कमीत कमी त्याला ही खुशखबर तरी देऊनच टाकूया की त्याची वरात निघणार आहे. अहो नासिर मिया, तुम्ही तर उगाच रुसून बसलात. हे सगळं मी तुमच्याकडूनच तर शिकलोय. शांत व्हा जरा. एक मिनिट. तर मी म्हणत होतो की आपल्याला 2-3 महिने किंवा 4 महिने थोडंच काम करायचंय. अहो हे पहा, तुम्ही जे कोणी बोलत असाल ते प्लीज अपॉइंटमेंट घेऊन मगच फोन करा, ठीक आहे? आणि मला डिस्टर्ब करू नका प्लीज. माझं म्हणणं ऐकल्यानंतर तुम्ही माझा नंबर शोधत फिराल डॉक्टर साहेब. माझं नाव मिशेल भास्कर आहे. तुम्ही समाजाला लागलेली एक कीड आहात आणि मी तुमचा डॉक्टर आहे. मी एक पत्रकार आहे आणि समाजाला लागलेली कीड काढून टाकणं हेच माझं काम आहे. मिस्टर भास्कर, खड्ड्यात गेलात तुम्ही, कारण मी तुमच्या दबावाखाली येणार नाहीये. नक्कीच या. तुमच्या सगळ्या कुकर्मांचा आलेख आहे माझ्याकडे डॉक्टर विशाल. खड्ड्यात गेलास तू आणि तुझे आलेख, समजलास? आणि मला पुन्हा फोन करू नकोस. आलेख नाही तर तुमचं फुटेज आहे माझ्याकडे डॉक्टर साहेब. आणि त्यात हेच दाखवून दिलंय की कशी तुम्ही लोकांना नको असलेल्या मुलींपासून मुक्ती मिळवून देता. तुमचं ऑपरेशन थिएटर, तुमची सोनोग्राफी रूम आणि तुमच्या नर्सिंग होम मध्ये काय काय चालतं ते सगळे व्हिडिओ आहेत माझ्याकडे. काय पाहिजे तुला? उमेदीचा पत्रकार आहे, फेमस व्हायचंय मला. मी तुला विचारतोय की तुझी इच्छा काय आहे? रस्त्यावरून तुमची वरात काढायची इच्छा आहे, जेणेकरून जग हे पाहू शकेल की पैशांसाठी भुकेला एक चेहरा असाही असू शकतो. हे बघ, तू जो कोणी आहेस, मला आत्ताच्या आत्ता तुला भेटायचंय.
कुठे आहेस तू? मला आता लगेच तुला भेटायचं. मी येतोय तुझ्याकडे ताबडतोब. Damn it. डॉक्टर साहेब, हा तर हेरगिरीचा कॅमेरा आहे. मला तर वाटतं ही कोणाची तरी मोठी चाल आहे. फुटेज तुम्हालाच हवंय की एखाद्या न्यूज चॅनलला देऊ? आधी सांग, फुटेजच्या बदल्यात तुला काय हवंय? 1 कोटी. हे शक्य नाहीये, कारण माझ्याजवळ 1 कोटी नाहीयेत. आणखी काही मार्ग निघू शकतो का? एक मार्ग आहे. व्हॉट?